कीप क्वाइट. माननीय श्री राजेंद्रजी आरे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावे. बदल सावधान तोंड कुणी बोलू नका. लाल टाई वाले ए खाली बस. कुणी दुसऱ्याशी बोलू नका. आता आपल्या मनोरंजनासाठी लहान मुलं छोटासा कार्यक्रम घेऊन येणार आहेत. थँक्यू. हे बाय करणं म्हणजे तुमचं प्रेम आहे. तुम्हाला मिळालेली एक अभ्यासक्रमाची शिदोरी आहे. आनंद वाटला आम्हाला. जोरदार पुन्हा एकदा टाळ्या उद्या ऋषाली पाडे मॅडम साठी. जी बेटे बेटे सावधान. विश्राम. सावधान. घ्यायचं असेल तर बघा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तेजमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर आयोजित श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2024 या शिबिराच्या सांगत्या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे, माझ्या आदर्श शिक्षकांचे आणि या आकाशातील लुकलुकणाऱ्या तुमच्यासारख्या चांदण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार होऊ द्या मान्यवरांसाठी. मित्र हो, चातकाला आपली तृष्णा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची. आणि अगदी तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्वोत्कृष्ट यशाची वाटचाल करण्यासाठी ओढ असते ती श्री मलंगड मार्गदर्शन शिबिराची. श्री मलंगड मार्गदर्शन शिबिराची आजच्या या सांगता सोहळ्यासाठी उपस्थित श्री मलंगड परिसरातील सुपरिचित व्यक्तिमत्व आमचे दादा आदरणीय श्री राजेंद्र वारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार राजेंद्र वारे साहेबांसाठी. तसेच आमच्या वसरगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री एकनाथ वाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार होऊ द्या. आमच्या वसरगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री जगदीश शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. उपस्थित सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा जोरदार होऊ द्या. मित्र हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये गेल्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारे मुंबईवरून येणारे आमच्या आदर्श व्याख्याते, त्या व्याख्यात्यांनी तुमच्यासारख्या आदर्श विद्यार्थ्यांना इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान, विज्ञान 2
त्याच पद्धतीने इंग्रजी ग्रामर यांसारख्या 6 विषयामध्ये 6 भागामध्ये उत्तम असं अतिशय अवघड असलेले विषय सुलभ रीतीने तुम्हाला कशा प्रकारे जातील, येणारी परीक्षा तुम्हाला उत्तमरित्या यशस्वी कशी करून जाईल यासाठी योग्य प्रकारे अतिशय मार्मिक अशा टिप्स तुम्हाला देऊन गेले. हे सर्व होत असतानाच तुमच्यामध्ये स्वयंशिस्तीची लागण लागावी. तुम्हाला स्वयंशिस्त ही व्याख्यानमालेमध्ये कशी असावी यासाठी वारंवार तुमच्यासोबत उपस्थित असणारे तुमच्या शाळेतले आमचे सर्व गुरुवारी आदर्श हे या ठिकाणी होते. त्याच पद्धतीने तुम्हाला आराम, तुम्हाला आलेला थकवा निघून जावा, तुमचे चेहरे मोहरे टवटवीत व्हावे, तुमच्या मनावर आनंदाची एक झळक यावी, तुमच्यात उत्साह यावा आणि तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये व्याख्यान ऐकण्यासाठी इतर तरी यावी. यासाठी या श्री मलंगड पंचकृषीच्या गावागावातील खेड्यापाड्यातील आदिवासी दरी खोऱ्यातील आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा येथे येऊन तुमच्यासाठी वेगवेगळे असे नृत्य, संगीत, गायन, नाट्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले शाळा इथे येऊन तुमच्यासाठी असा उपक्रम राबविला, मराठी शाळा वाचवा. सांगता कार्यक्रमाला आज देखील अशीच छोटीशी लोकवस्ती असलेली परंतु या अंबरनाथ तालुक्यावर आपल्या सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलेली, सलग हॅट्रिक मारलेली गायन स्पर्धेमधली जिल्हा परिषद मराठी शाळा कुंभारली. मी कुंभारलीच्या आमच्या आदर्श शिक्षक वृंद यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी मी विनंती करतोय. मी त्यांच्या विद्यार्थ्यांना या यशाबद्दल प्रथमतः तुमच्या आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतोय आणि त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपल्यामधली गायनाची कला ही आमच्या चिमुड्या या 10वीच्या यशासाठी पात्र असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. दुसरा माईक चालू करा तोपर्यंत. सर हा वातो द्या बघा. हां ठीक आहे. जास्त होईल ना आवाज. हा मला वाटतं हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापराव गुजरास महाराजांच्या आज्ञापत्र सुटलं. सरनोबत स्वराज्यावर वारड वाचावे गणिमास गर्दीस बिलावड्या विना आम्हास रागडावर तोंड दाखवू नका. आणि मग ज्ञानातून उसळे तलवारीची पात. ज्ञानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात.
टाकून मागुती सेना अपमान बुजविल्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गणिमाना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात कोसळल्या उल्का जळत सात दर्यात अवेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात खालून आग पराग आग बाजुली समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी गर्दीत लोभले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात खग सात जळाले अभिमानी वणव्यात अवेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात दगडांवर दिसतील अजूनही तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा अद्याप विराणी कुणीवाया वर्गात अद्याप विराणी कुणीवाया वर्गात अवेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात म्याणातून उसळे तलवारीची पात म्याणातून उसळे तलवारीची पात अवेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की खरंच लाज वाटावी अशा ह्या चिमुड्यांसमोर आमच्यासारख्या मोठ्या माणसांना लाजवेल असं स्फूर्तिदायक देशभक्तीपर गीत आज या दरीखोऱ्यातल्या डोंगर कपारातल्या कुंभारली सारख्या छोट्याशा गावात देखील अशा मौल्यवान हिरे जन्माला आल्यात. हात वर करून जोडलेल्या उद्या विद्यार्थ्यांसाठी. खरंच अभिमानाची कौतुकाची थाप द्यावी तेवढीच्या विद्यार्थ्यांसोबत आमचे या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री अमित धुरी सर, आदरणीय श्री गजानन गायकवाड सर, जिल्हा परिषद मराठी शाळा कुंभारली, मी आदरणीय धुरी सर आणि आदरणीय गायकवाड सर या दोन्ही शिक्षक वृंदांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जोरदार टाळ्या उद्या दोन्ही शिक्षकांसाठी. मी आमच्या संस्थेचे आदरणीय श्री सुनील पाटील साहेब, आमच्या संस्थेचे आदरणीय श्री नरेश गायकवाड साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय श्री अमित धुरी साहेब यांना शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे.
जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय श्री धुरी सरांसाठी. तसेच जिल्हा परिषद शाळा कुंभारलीचे आदर्श शिक्षक आदरणीय श्री गजानन गायकवाड साहेब, आदरणीय श्री अमोल धुरी सर यांचा देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय श्री अमित धुरी साहेबांसाठी. ह्या गायनाचं अंबरनाथ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. या गायनाचा अंबरनाथ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आमच्या दोन्ही शिक्षकांना आणि सोबत आमच्या सर्व या विद्यार्थ्यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन या जिल्हा परिषद मराठी शाळा कुंभारली व या ग्रामस्थांचा एकदा जोरदार सन्मान होऊ द्या. भारत माता की भारत माता की भारत माता की जय. तसेच या शाळेसाठी तेजोमय युवा प्रतिष्ठान करून आर्थिक रूपाने सहकार्य देखील केलं जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच कुंभारली शाळेतून जयेश शेलवले म्हणून आपला हा विद्यार्थी आहे, तो तुमच्यासमोर दोन शब्द आपले व्यक्त करणार आहे, एक वक्तृत्व करणार आहे. हॅलो. नमस्कार, माझे नाव जय रघुनाथ शेलवले आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारली येथे इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिभाई चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशाहीच्या मुद्रा भद्राय राजोते या राजांच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणात सुरुवात करतो. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या बोटी सिंह जन्मला. भगवाटीला चंदनाचा शिवनेर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्र तसा एक राजा होऊन गेला. त्याचं नाव म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमांचा घाट म्हणजे शुभा, तर सलसलत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळजातही पवित्राचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे माझा शुभा. किमयागार म्हणजे माझा शुभा. तलवार तर प्रत्येकाची जातच होती. तलवार तर प्रत्येकाची जातच होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शुभाच्या रक्तात होती. माझ्या शुभाच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नाही, तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगात रक्त सलसायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे पुरेसे सैनिकी नव्हते, पुरेसा शस्त्र पुरवठा नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातून झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली व त्यांना शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतका नक्कीच मोठा नाही. त्यासाठी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे त्यांच्याबद्दल कळले ते तुमच्याजवळ प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, प्रयत्नशील ती तिन्ही जगाचे असणारे, शिस्तप्रिय व वाणिज्य असणारे, जे जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार कधी न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लागणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आलो पैस की करतो आत्महत्या तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घाल
परिचय घेत आहोत राजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्या गडाला स्वतःचे नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाळले नाहीत. महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनांच्या आहारी गेले नाहीत. यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा सरकार जर जनावरांसारखं वागत असेल तर खरंच ही मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कोपर्डी सारख्या घटना ते घडू लागल्या आहेत. म्हणजे लोकांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. पर श्री मातेचा मान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अत्याचार करण्याचा हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही, त्यासाठी मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती असली पाहिजे. मग बघा, निर्माण होतील प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाही याच मातीत लढला होता, याच मातीत लढला होता. शेवटी महाराजांबद्दल एवढेच म्हणू शकतो की मुक्या मनाने उदलू किती शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने उदलू किती शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तोफांचे चौघडे. तर बोला मंडळी, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरंच ह्या मुलाची मूर्ती लहान आहे, पण कीर्ती खूप महान आहे. अभिमानाने मान डोल्याने आज छत्रपतींचे विचार ऐकल्यानंतर फुलून जाते. एकदा जोरदार होऊ द्या. सुनील पाटील साहेब, राजेंद्र वारे साहेब यांना विनंती करतोय की या चिमुड्याला शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. या विद्यार्थ्याकडे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते, अरे रंग का सपना पाले आया अफजल माती में, अरे रंग का सपना पाले आया अफजल माती में, श्री छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. खरंच कुंभारली जिल्हा परिषद मराठी शाळेचे कौतुक करावे तेवढे विशेष अभिमानास्पद सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या तोडीचे आमचे आदर्श शिक्षकवृंद. मित्र, थोडंसं आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आदरणीय श्री आमचे दादा, आमचे स्नेही, ज्यांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे, असे आदरणीय श्री राजेंद्र वारे साहेब यांना शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छितो. मी आमचे आदरणीय श्री सुनील पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या दादा राजेंद्र वारे साहेब यांना शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मानित करावं. जोरदार द्या उद्या मित्र. फक्त 15 मिनिटाचा कार्यक्रम उरलाय. त्यानंतर
यानंतर आमच्या वसारगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री एकनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व. मी विनंती करतोय उदय पवार साहेबांना की त्यांनी शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करावा. यानंतर आदरणीय श्री जगदीश शेलार साहेब वासारगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व यांचं देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन मी विनंती करतोय कैलास भोईर साहेब व विकास म्हात्रे यांना. तसेच या ठिकाणी 3 दिवस सतत सॅटेलाइटची व्यवस्था केली. तुमच्या घराघरामध्ये हा कार्यक्रम पोहोचवला. आमचे प्राप्ती लाईव्हचे सर्व जितेंद्र शेठ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. मी जनार्दन पाटील व दिनेश दुधकर यांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय श्री जितेंद्र शेठ यांचा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व देऊन सन्मानित करावं. आमच्या मांगरुळगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व ज्यांनी हा भव्य दिव्य डोलारा उभा केला, अतिशय कमी अल्प दरात हा भव्य दिव्य डोलारा उभा केला, असे प्रदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आमचे जे शिक्षक वृंद आहेत ते देखील 3 दिवस हिरिरीने या ठिकाणी उपस्थित होते. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांच्यासाठी जोरदार हात वर करून एकदा होऊ द्या. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. ज्या शाळांनी आम्हाला सहकार्य केलं अशा शाळांचा त्या शाळेचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. यामध्ये प्रथमतः पाहुण्यांना विनंती की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रगती विद्यालय पाले त्या पाले शाळेच्या 2 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण समोर यायचं आहे. आपण आपल्या शाळेचा सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. मी आदरणीय पत्रकार साहेबांचे शुभम साळुंके ढोकेगाव यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे. प्रगती विद्यालय पाले तशीच बाजूला ठेवा, नाही तर ती चुकून एखाद्या शाळेला देते. हो. पत्रकार शुभम साळुंके साहेब. यानंतर पुढील शाळा आहे अभुदय विद्यालय द्वारली. आमच्या द्वारली शाळेच्या 2 ते 3 विद्यार्थिनी 2 ते 3 विद्यार्थी व्यासपीठावर येऊन आपण आपल्या शाळेचा सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. सोबत शिक्षक आले तरी काही हरकत नाही. शिक्षकांना देखील विनंती आपणही व्यासपीठावर यायचं आहे. अभुदय विद्यालय द्वारली. जोरदार उद्या द्वारली शाळेसाठी. भरत चिकनकर सर आपल्या विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर JCS हायस्कूल वसार भाल. मी JCS हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय, शिक्षकांना विनंती करतोय की आपले विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण आपला सन्मान स्वीकारायला यायचा आहे. मी तेजवा युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा या शाळेचा सन्मान होऊ द्या. जोरदार होऊ द्या JCS हायस्कूलसाठी. पुढील सन्मान सत्कार होणार आहे गुरुकृपा हायस्कूल उसाटणे. गुरुकृपा हायस्कूल उसाटणे. गुरुकृपा हायस्कूलचे 2 विद्यार्थिनी 2 विद्यार्थी आपण व्यासपीठावर येऊन आणि आमच्या आदर्श शिक्षकांनी व्यासपीठावर येऊन आपल्या सन्मान सत्काराचा स्वीकार करायचा आहे.
जोरदार टाळ्या होऊ द्या गुरुकृपा हायस्कूल उसाटण्यासाठी. शिक्षकांना देखील विनंती आमच्या की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा सन्मान आमच्या विद्यार्थ्यांचा आहे, हा आमचा सन्मान हा आमच्या आदर्श शिक्षकांचा आहे, हा सन्मान आमच्या आदर्श शाळेचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या जिल्हा गुरुकृपा हायस्कूल उसाटण्यासाठी. कैलासजी या ना पुढे. यानंतर संत सावलाराम महाराज विद्यालय डोकेगावच्या 2 ते 3 विद्यार्थी आणि आमचे आदर्श शिक्षक आपण व्यासपीठावर येऊन आपल्या सन्मान सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या संत सावलाराम महाराज विद्यालय डोकेसाठी. मित्र, आपण येथे आलात, आपली शाळा इथे आली म्हणूनच हा आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला. पुन्हा एकदा शब्द सुमनानी देखील तुमचं स्वागत सन्मान करत आहोत. वारे साहेब. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मित्र हो, बोलके करावयास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला तुमच्या आणि माझ्या योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक असते आपल्या मान्यवरांचं मार्गदर्शन. असेच आजच्या सांगता सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे दादा आदरणीय श्री राजेंद्र वारे साहेब यांना विनंती करतोय की आपले 2 शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्त करावे. परत करा विचार. आमच्या टीमची अशी इच्छा आहे की विद्यार्थ्यांमधून कोणाला मनोगत करायचे असतील, इथे नावं आलेली होती. अमय इंगळे, गुरुकृपा हायस्कूल उसाटणे, आपले 2 शब्द व्यक्त करणार होता. मी विनंती करतोय अमय इंगळे यांना की आपण व्यासपीठावर येऊन आपले 2 शब्द व्यक्त करावे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बल्यानं फुटलं घाम, याला कोण घालिले सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव तेच अफजल खान. नाव तेच अफजल खान, जिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दल पायदल, फौज पाटलाही बक्कल, अंगी हत्तीचा बल, पाहणारा कापे चल. वाटेत भेटेल त्याला चिडी, त्याची कालाची सेना निघली. गाव लुटली, देवला उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वाद्याला. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर रे, खानाला कसा तोपणार रे, काय लढवा उडणार रे, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छवा, अशा वाघिणीचा तो छवा, गणी माल कसा टेचवा, डोक्यात गणी मी कवा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे
प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची अजी जी जी करील काही कल्पना युक्तीची अजी जी जी खानाच्या बेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हक मारितो हसरी रोखून नजर गहिरी जिरहा जिरर जी 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 जिरहा जिरर जी 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला खर आवाज झाला चिलकत वट अंगाला खानाचा वार फुका गेला खान एरबडला इतकत महाराजांनी पोट मंदी बीच वडकलेला वाघ नक्यांचा मारा केला टरा पारलं पोटाला त्याला गेला खानाचा कोतला बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 आम्ही इंग्लिशचा देखील आम्ही सन्मान सत्कार करत आहोत. मी विनंती करतो जनार्दन पाटील यांना की त्यांनी आम्ही इंग्लिशचा शॉल पुष्पगुच्छ देऊन याचा सन्मान सत्कार करायचा आहे. यानंतर विशाखा साळवी या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण समोर येऊन जोरदार उद्या विशाखा साळवीसाठी. हॅलो चेक हॅलो. नमस्कार, मी विशाखा बालराम साळवी. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं नव्हे. या दिवशी महाराष्ट्र लोकशाही राज्यावरण घोषित झालं. शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेबाने सगळी सज्जता केली. राज्याभिषेक मोडायचं, राज्याभिषेक तोडायचं ही जबाबदारी सोपवली ती सेकुंदा तालुक्यातील भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ राहत होता. त्याचे नाव खानजान बागुरखान कोपरकास तेप्पाजान. खानजान बागुरखान कोपरकास तेप्पाजान. काही लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आपल्याला काय करायचंय, नाव तर आहे जोरात, खानजान बागुरखान कोपरकास तेप्पाजान. पूर्वी आपली नावं जोरात होती, शिवाजी, शिवाजी, शहाजी. अरे आपलं नाव घ्यायचं म्हटलं तर जी म्हणावंच लागतंय. आपलं नाव घ्यायचं म्हटलं तर जी म्हणावंच लागतंय. औरंगजेब संतापला आणि म्हणाला शिवाजीचं राज्याभिषेक झालं. तेवढ्यात बहादूर शाहनं पत्र लिहिलं, हुजूर मी भरपूर प्रयत्न केले पण कदाचित त्यांना खुदाची इच्छा असेल. शिवाजी छत्रपती व्हावे, शिवाजी छत्रपती व्हावे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. युगायुगातून एखादा एक पुरुष जन्माला येतो आणि प्रेरणा देत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज त्या सर्वसामान्य युगपुरुषाचे नाव. एखादा माणूस मेल्यानंतर पुतळे साहजिकच उभे राहतात, पण एखाद्या माणसाचे कर्तृत्वाचे हयातीचे पुतळे उभे राहत असतील तर ते माझ्या राजाचे. जगात सर्वाधिक पुतळे कोणाचे असतील त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. 350 वर्ष झाली महाराजांचा जन्म होऊन. महाराजांची कणभर जादू कमी झाली नाही. इथल्या कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. इथल्या कोणाला बोलावं लागत नाही महाराजांनी नेमकं काय केलंय. आम्ही एखाद्याला महाराजांनी आयुष्यात काय ना सांगितले नाही. तलवार दिली तर लढेन म्हणतो, तोफा दिला तर उडवीन म्हणतो, अजिबात नाही. जे आहे ते स्वतःच्या बलावर. आम्ही एखाद्याला विचारलं कसं काय, असं कसं झालं, नाही हो परिस्थिती नव्हती हो. तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. अरे परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. काय विलक्षण असेल अलौकिक कार्य, काय विलक्षण असेल. शेवटी
काय विलक्षण असेल अलौकिक कार्य. शाहिस्तेखानाची जेव्हा बोटे तुटली तेव्हा धावपळ सुरू होती, बाबल सुरू होती. तेवढ्यात त्यात शाहिस्तेखानाची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, गजब हो गया. और नराधम सिवा मेरे छोटे लड़की का उठा कर लेके गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, चुप बैस पगली, ओ सिवा किसी की उंगली काट सकता है, ओ सिवा किसी की गर्दन काट सकता है, मगर ओ सिवा किसी लड़की और औरत को हात नहीं लगा सकता. उगीच प्रमोदकार ठाकरेंनी असं सांगितलं नाही की बाबांना तुमच्या चंद्रावर सुद्धा डाग असेल पण या शिवबांच्या चरित्रावर एकही डाग नसेल. या शिवबांच्या चरित्रावर एकही डाग नसेल. शेवटी मराठ्यांचाच राज येतो पुरून उडला सगळ्यांना. शेवटी मराठ्यांचाच राज येतो पुरून उडला सगळ्यांना. बसून त्याने दक्काच्या भूमीत हसवले दिल्लीचे तख्त, उरवली रानागाना उमेदवारांची. नाव त्याचा छत्रपती शिवाजी, नाव त्याचा छत्रपती शिवाजी. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवबांचा बाप आहेस. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवबांचा बाप आहेस. समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. हा जन्म हवा की हजार जन्म, पण माझ्या शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. माझ्या शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. माझ्या शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. धन्यवाद. बोला जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. धन्यवाद. ह्या विद्यार्थिनीचा देखील आम्ही यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा तिने स्वीकार करायचा आहे. ह्या वक्तृत्वातून एकच गोष्ट लक्षात येते, छत्रपती शिवरायांच्या काळातही एक वाक्य गाजून गेलेलं होतं, युद्ध समरी चौक रंगला रगात असुराचा, युद्ध समरी चौक रंगला रगात असुराचा. अरे तुझ्या समोरी बोकाड कापू 32 दातांचा. आणि असा 32 दातांचा बोकड देखील छत्रपती शिवरायांनी असा थरा 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 कापलेला होता. आणि या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार होऊ द्या. यानंतर गुरुकृपा विद्यामंदिर उसाटणे दीक्षा आणि चेतना या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. पटापट या, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. आणि त्यानंतर वैष्णवी JCS हायस्कूल छत्रपती शिवरायांवर आपलं वक्तृत्व करणार आहे. फक्त 10 मिनिटांचाच कार्यक्रम उरलेला आहे. गुरुकृपा हायस्कूल उसाटणे दीक्षा चेतना. जोरदार होऊ द्या गुरुकृपा हायस्कूल उसाटण्यासाठी. मोठे मोठे ते सरदार रण केले किती ठार. मोठे मोठे ते सरदार रण केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. तलवार शिवबाची आई भवानीच देण. रक्त पिऊन वैऱ्याचा 3 भागविली ताण. भोळ्या जनतेवर होणारा 3 थांबलात ठार. भोळ्या जनतेवर होणारा 3 थांबलात ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. त्या आई भवानीची कृपा होती शिवबावर. हात मायेचा जिजाईच्या शिवबाच्या शिरावर. शिवरायांचं रूप पाहून तिनं थांबलं सार. शिवरायांचं रूप पाहून तिनं उभारलं सार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मैदानी शिव
शिवरायांची तलवार मोठे मोठे ते सरदार रण केले किती ठार मोठे मोठे ते सरदार रण केले किती ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार शिवरायांची तलवार शिवरायांची तलवार. धन्यवाद. या विद्यार्थिनींचा देखील सन्मान सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर पुढील विद्यार्थिनी शेवटची आहे वैष्णवी JCS हायस्कूल वसार. येथे बसलेल्या सर्व शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव यसाजी. 2000 लोकांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. ढाल तुटली तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो तो संताजी. 1.5 तासात दुश्मनाला कबूल कळंग चढून 1.5 तासात दुश्मनाला कबूल कळंग चढून वाघाला फाडतो तो संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. जो जीवाची पर्वा न करता लढला तो शिवाजी. आम्ही सहज म्हणतो राजे तुम्ही छत्रपती होऊन गेलात, पण छत्रपतीचा अर्थ आम्हाला समजलाच नाही राजे. तर छ म्हणजे 36 हत्तींचा बळ असणारे आणि त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे आणि ती म्हणजे तिने जगात जगणारे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय. जो मुठभर मावल्याने घेऊन हजारो सैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांच्याला झुकून मुजरा केला, असा एकच मर्दा मराठा शिवबावून गेला शिवबावून गेला. गळ्यात माल, कानात डोलवर, कपाळावर चंद्रकोर किंवा दाढे मिशा वाढून कोणी शिवाजी होत नसतं. त्यासाठी त्याचे गुण अंगी असायला हवेत. मुलाला कार्टून दाखवून झुरल बनवण्यापेक्षा माझ्या राजाचे इतिहास दाखवा, नितर झुरल बनण्यापेक्षा वाघाचे गुण तरी अंगी येतील. कधी कधी राजे असे वाटते तुम्ही असायला हवं होतात, पण नकलत मनात विचार येतो की नाही आहात ना तेच बरे आहे. कारण राजे तुमच्या मावळ्यांच्या हातात शस्त्र होते, आमचा आत्ताचा मावळा आयफोन घेऊन फिरत आहे. मग कसा घडे हा स्वराज्य. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. शहाजीराजे गडावर नसतानाही जिजाऊने शिवबा घडवला, पण आमची आत्ताची जिजाऊ नाही घडू शकत शिवबा. कारण आमच्या आत्ताची जिजाऊ 7 वाजले की वाजले टीव्ही पाहायला बसते. शहाजीराजे येतो स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतो, तरी आत्ताची जिजाऊ टीव्हीच पाहत असते. मग कसे घडतील महाराज. आज सलील जाणाऱ्या मुलाला आई सांगते बाला मधल्या शिटावर बस. जरी मागून कोणी ठकलं तरी तूच सुरक्षित आणि पुढून कोणी ठोकलं तरी तूच सुरक्षित. पण जिथे माणसं जगायला उभी करतात तिथे ती लवकर मारली जातात, ही आजची वास्तुस्थिती आहे. म्हणतात ना मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपला राजा कुठेही असला तरी शिवजयंती साजरी होणारच. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. ह्या विद्यार्थिनीचा देखील आपल्याला सन्मान सत्कार करायचा आहे. या विद्यार्थिनीच्या कलेकडे बघितलं लक्षात येतं विजय यशाची तलवार चालून गेला, निर्णया छातीने सारा हिंदुस्थान हरवून गेला, वाघ नकाने अफजल खानाचा कोतवा करून गेला, मुठभर मावल्याने घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, असा माझा एकच राजा शिवबा होऊन गेला. यानंतर अभुदय विद्यालय दर्रीच्या विद्यार्थीने आपल्या समोर शेवटचा कार्यक्रम सादर करत आहे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या डोळी त्या परंपरा, दिव्य सकल तू सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने
खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले खुले पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना. भीमराया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया. धन्यवाद. या विद्यार्थिनींचा देखील सन्मान सत्कार करायचा आहे. आणि यानंतर 1-2 मिनिटांसाठी आमचे काय तुला बोलायचं होतं? घे तुझ्यासाठी आहेत माईक घे. ए शेवटचं रे बाबा बोल 1 2 3 स्टार्ट. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सिलसिले ये बाद मेरे यूं ही चलने चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार, राग भारत मुझे पे छेड़ो और. या विद्यार्थिनीचा देखील सन्मान करायचा आहे. मी किशोर कैलास भोईर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा. आणि यानंतर मी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके सुपरिचित व्यक्तिमत्व राजेंद्र दादा वारे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. नाही ना आता संपणार आहे वेळ. तुम्ही दिवसभर बोलत बसा. पुढची दुकानं आमची सगळी बंद होतील. 1-2 मिनिटं. आपण पहिल्यांदा सर्वांनी एक घोषणा द्यायची. मी घोषणा दिल्यानंतर दोन्ही हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या वतीने या श्री मलंगड परिसरातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या शिबिराचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. खरं तर या तेजोमय युवा प्रतिष्ठानला जेवढं धन्यवाद द्यावा तेवढं कमीच आहे. प्रतिष्ठानचे सर्वस्व आमचे मडवी सर असतील, उदय असतील, म्हणजे संपूर्ण टीमच माझ्या ओळखीची आहे. ह्या टीमने गेल्या अनेक वर्ष एक चांगला असा स्तुत्य उपक्रम या आपल्या मलंगड परिसरासाठी सुरू केला आणि आज तो निरंतर सुरू आहे. आज आपल्या विभागातील ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी 500 ते 600 विद्यार्थी या ठिकाणी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरासाठी येत असतात. मित्र, तुम्ही 3 दिवसात विविध विषयांवर विविध शिक्षकांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकलं असेल आणि तो मार्गदर्शन आपल्याला परीक्षेसाठी आपल्या करिअरसाठी कसा उपयोगात आणता येईल याची खूणगाठ आपण प्रत्येक विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल याने आपल्या मनात बाळगायचे. हा मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यापाठीमागे तेजोमय युवा प्रतिष्ठानचा एक हेतू आहे. आम्ही इयत्ता 10वीपर्यंत अबुद्ध विद्यालयात वारलीमध्ये शिकलो. आम्ही तुमच्यापैकी विद्यार्थीच होतो. त्यावेळेस आम्हाला गायडन्स शिबिर होते, मार्गदर्शन, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. पण आज तुम्हा आम्हाला ह्या डिजिटलच्या जमान्यात संपूर्ण सगळ्या गोष्टी आपल्याला इमिजिएट अवेलेबल होतात आणि त्याच्या युवा तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मार्गदर्शन शिबिराचा हेतू तोच आहे की माझ्या भागातील विद्यार्थी, या मलिंगड परिसरातील विद्यार्थी यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं, इयत्ता 10वीच्या परीक्षेत चांगलं यश मिळावं आणि कुठेतरी तो विद्यार्थी या आमच्या ग्रामीण भागातून चांगला कुठेतरी एका सेवेत असेल हे त्यांचं अपेक्षा आहे. त्यांचा कुठला याच्या पाठीमागे स्वार्थ नाही. ही जी मंडळी आहे हे निस्वार्थ निरपेक्ष भावनेने हा शिबिराचा दरवर्षी आयोजन करतात. स्वतःचा तन मन धन हा एक सामाजिकताही
अवलंबलेला उपक्रम आहे. आपण बघतो की आज समाजात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पण ह्या तेजोमय युवा प्रतिष्ठानचा एकच हेतू आहे की या ग्रामीण भागातला विद्यार्थी काहीतरी चांगला बनला पाहिजे. हाच तेजोमय युवा प्रतिष्ठानचा हेतू आहे. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मनाची खुणगाट बाळगा आणि त्यांचा जो हेतू आहे तो हेतू कसा सिद्ध होईल असं मनाची खुणगाट बाळगा. मी तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांच्या बोलण्यातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना एकच गोष्ट लक्षात येते. मी वारंवार म्हणतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती